हा स्कॅम ऐकून तुम्ही सुद्धा अक्षरशः शॉक होणार आहात। एका महिलेची एक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस होती। तिने एका क्लायंटला कन्सल्टन्सी दिल्यानंतर त्या क्लायंटने पैसे द्यायच्या वेळेस तिला सांगितलं, मी तुम्हाला एक QR कोड देतो, तो स्कॅन करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील। आणि त्या महिलेने काही विचार न करता तो QR कोड स्कॅन केला। मग तिच्या लक्षात आलं की पैसे न मिळता तिच्याच अकाउंटमधनं पैसे गेलेले आहेत। आणि मग त्या क्लायंटने सांगितलं की माझं बिझनेस अकाउंट आहे आणि मला तुमचं KYC डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल आणि त्यानंतरच मी तुमचे पैसे रिटर्न देऊ शकेन। त्या महिलेने अगेन काही विचार न करता ते डॉक्युमेंट सुद्धा त्याला दिले आणि मग तिच्या अकाउंटमध्ये आले डायरेक्टली 10 लाख रुपये। ती महिला परत एकदा शॉक झाली की अरे, माझी फीस तर फक्त 50,000 रुपये आहे आणि माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख आले कसे काय। तिने परत क्लायंटला फोन केला आणि मग त्या क्लायंटने सांगितलं, अहो ते चुकीने झाले असेल, तुम्ही एक काम करा, ते पैसे मला रिटर्न करा। आणि त्या महिलेने परत एकदा तसं केलं। काही दिवसांनी त्या महिलेच्या मोबाईलवर अजून एक मेसेज आला की युअर नेक्स्ट EMI इज ड्यू। ती घाबरली। तिने त्याविषयी सगळी माहिती काढल्या लक्षात आलं की तिच्या नावावर 10 लाखाचं लोन घेतलं गेलं होतं। आणि मग काही दिवसांनी तिला एक लीगल नोटीस सुद्धा आली आणि झालं, एका छोट्याशा चुकीमुळे ती महिला पूर्ण स्कॅम मध्ये फसली गेली। आणि म्हणूनच एक लक्षात ठेवा की तुम्हाला पैसे घेताना कुठलाही QR कोड स्कॅन करायचा नाही। तुम्हाला तुमचे पर्सनल डॉक्युमेंट कुणाशीही शेअर करायचे नाहीये। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा।